सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत बुधवारी सत्ता स्थापन केली। या झालेल्या निवडीमुळे भाजपला एक धक्का बसला। अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये आघाडीची एकजूट दाखवत त्यांनी बाजी मारली। आता याचा पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस दिसून येत आहे। सभापतीपद मिळवण्यासाठी इच्छुक सदस्यांनी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे इच्छुकांची नाराजी दूर ठेवत संतुलन साधण्यासाठी नेत्यांना सध्या कसरत करावी लागत आहे। सभापतीच्या निवडीला जिल्हा परिषदेच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे। शिक्षण, आरोग्य, बांधकाम, अर्थ, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी, पशुसंवर्धन अशा एकूण 4 समित्यांचे 4 सभापती असतात। तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। उपाध्यक्षांच्याकडे 2 समित्यांचा कारभार असतो। मात्र शिक्षण, आरोग्य, बांधकाम, महिला, बाल कल्याण यासारख्या महत्त्वाच्या समित्यांवर सभापतींचा प्रभाव असतो। त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची स्पर्धा सर्वाधिक असते। तसेच अनेक सदस्यांनी आपापल्या नेत्यांकडे सध्याला तरी ताकद लावलेली दिसून येत आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत ज्या पद्धतीने समन्वय साधला गेला तोच फॉर्म्युला सभापती निवडीबाबत वापरला जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। पदवाटपाच्या टप्प्यावर नाराजी उफाळण्याची शक्यता ही सध्या तरी नाकारता येत नाही। काही ठिकाणी अनेक जण आमचाच हक्क आहे असा दबाव तंत्र वापरतानाही दिसून येत आहेत। पण यावेळी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना समन्वय साधण्यासाठी बैठकीची मालिका पुन्हा सुरू करावी लागणार असे सध्या तरी चित्र दिसून येत आहे।